गोळ्या सलाईन औषध त्यामध्ये आपला कितीतरी वेळ वाया जाणारे तुमच्या लक्षात येते का? जास्त आजारी पडलं तर दुकानदारी बंद, इंद्रिय विषय भोग जे आम्हाला प्रिय आहेत ते भोगायला मिळणार नाहीत. मग आणि पुन्हा वरनं पैसे जे आपल्याला प्रिय आहेत ते खर्च करावा लागणार. तेव्हा असे दोन डॉक्टर आहेत. कोणत्या डॉक्टरकडे आपल्याला जायला पाहिजे? जाणार तुम्ही आतापर्यंतची पद्धत काय? आपण त्या डॉक्टरकडे जातो जोपर्यंत आमच्यामध्ये रोग उत्पन्न होत नाही, त्या रोगाने आम्ही त्रस्त होत नाही, त्या रोगाने होणारं दुःख सहन होत नाही, आणि मग आम्ही त्या डॉक्टरकडे जाऊन, ते डॉक्टर पण वेगवेगळ्या प्रकारचे असते, रोग वाढवतात अगोदर अशी डॉक्टर असते, आणि नंतर औषध मग देते की ज्यामुळं मग असं वाटतं की डॉक्टरला भारी. वर्तमानामध्ये काय एक बिझनेसच्या रूपाने बघितलं गेलं तर रोग नष्ट करण्याच्या ऐवजी रोग वाढवले जातात. जी औषधं दिली जातात ती एक रोग नष्ट करतो तर दुसरा तयार करतो, आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला होणारा जो त्रास आहे, आपलं जे प्रिय असणारं धन आहे, जे आपलं प्रिय असणारं शरीर आहे, त्याच्यामध्ये हानी. पण तरी सुद्धा तोच डॉक्टर मला प्रिय आहे. तोच डॉक्टर, जे डॉक्टर आपल्याला रोगच होऊन देत नाही, त्या डॉक्टरवर श्रद्धा नाही. कारण मला रोग नाही झाला तरी जसं आपण इन्शुरन्स उतरवला आणि गाडीला काहीच झालं नाही, इन्शुरन्स उतरवतो का नाही आपण? नवीन गाडी घेतल्यानंतर एअर इन्शुरन्स 40 लाखाच्या गाडीला 40,000 2 लाख रुपये असं सांग. 1 वर्षासाठी 2 लाख रुपये भरायचे, आणि परत काळजी इन्शुरन्स वाले येऊन रोज घेते, गाडी पुसते, धुते, सगळं स्वच्छ ठेवते, आहे ना, खराब होऊ देत नाही का? त्या गाडीची काळजी तुम्हीच घेता. पैसे दिले ते दिले, आणि त्याची चालवताना काळजी, खड्ड्यात आपटू नये, कुठं धडकू नये, कुठं काय, आणि गाडी खराब होऊ नये. समोरच्याला लागतंय नाही लागतंय हा फार महत्वाचा मुद्दा नसतो, आपली गाडी किती खराब झाली हा फार महत्वाचा मुद्दा असतो. जेव्हा की आपण इन्शुरन्स उतरवलेला असतो, उतरवला तर काम कोण बघणार? ते गाडीत आपण बिनधास्त चालवायला पाहिजे. नाही बरं धडकू दे, थोडं धडकली तर एखाद्या जीवाला वाचवताना बरं धडकू दे, काय फरक पडत नाही त्याला. पण आपण जीव वाचवायचं महत्व आपल्याला महत्व असतं का गाडी खराब होण्याचं महत्व असतं? गिरीश सांग बरं, कशाचं महत्व खरं सांग. जेव्हा आपली चेतनाच आपण बाहेर ठेवलेली आहे, घाण ठेवलेली आहे, परात मानलेली आहे, परातच ज्ञान आनंद मानलाय, ते पण जड पुद्गल चेतन वस्तूंमध्ये, तर आपल्याला जीवाचं व्हॅल्युएशन. कालच तिथे एक छोटं कुत्र्याचं पिल्लू मरून पडलं, बघितलं तर कोणीतरी गाडी येऊन धडकून गेली असं, काय विकल्प चर्चा, आणि एक तिथं माणसाचं मुलगं सापडलं असं म्हणते बरं का. त्या कवटेकर शाळेपाशी कवटी,
सापडली असं म्हणते पोलीस बिलीस लोक बघायला गेले. लहान मुलं पण आता कुणाला काय असं टेन्शन नाही बरं का. आता ऐकलं तर भीती वाटणार. आधी लांब माणूस तिथं जाणार नाही, पण आजकाल बारकी पोरं पण तिथं जाऊन क्राईम पेट्रोल बघायला एक म्हणजे एक आई म्हणत होती आपल्या आजी म्हटले क्राईम पेट्रोल बघत होतो. तू म्हटली इथली काय आम्ही लाईव्ह क्राईम पेट्रोल बघून असं. मग त्या तो पण जीवच होता ना, कुत्र म्हणजे एक जीवच. त्याचा पण मर्डर झाला. माणसाचा मर्डर आणि कुत्र्याचा मर्डर. मर्डर म्हणताय का कोण त्याला? का नाही म्हणून विचार करा. छोटस पिल्लू आहे, बाळ आहे. कोणाला काय त्याच्याबद्दल पडलं, मेलं म्हणून कोणाला किती दुःख झालं सांग. मेलं का बरं, मेलं असेल, आपला काय संबंध आहे. कोणी बघायला नाही, कोणी काय, काही नाही संबंध. मेलं संपलं. आणि तीच जर गाडीला दगड लागलाय तर किती जण बघतो कॅमेऱ्यात, किती उडकला आपण त्याला. आता त्या कुत्र्याला कोणी मारलं उडकणार आहे का? तू उडकतो कुत्र्याला मारली ना, तीच की कुत्र्याला धडकलेला नाही मला बघितलं तो. दयावान आहे लागत. चर्चा कशासाठी चालली होती? काळजी कुणाची? आपण जेव्हा इन्शुरन्स उतरवतो, इन्शुरन्स उतरवल्यानंतर आपल्याला काय बाबा सगळं विचार त्या इन्शुरन्स वाल्याकडे आपण सोडून आपण निवांत झोपायला पाहिजे नको. तुम्ही तुमचा इन्शुरन्स उतरवता, काय टेन्शन घ्यायला पाहिजे का? बरं कोणी येऊन मला त्रास दिला, काय झालं, टेन्शन घ्यायचं काय काम आहे का? जसं आजकाल मेडिकल इन्शुरन्स उतरवल्यानंतर तुम्हाला आता टेन्शन कमी येतं ना. अमेरिकेमध्ये सगळे मेडिकल इन्शुरन्स शिवाय कुठलं कार्य होत नाही, कारण खर्चच इतका मोठा नाही. मग इन्शुरन्स तुम्हाला जर मेडिक्लेमचा असेल आणि तुमच्या घरामध्ये कोणी आजारी पडला, हार्ट अटॅक आला आणि सांगितलं डॉक्टरने 10 लाख खर्च, तुम्हाला किती टेन्शन? काय फरक पडत नाही आहे ना. इन्शुरन्स भरलेला आहे, काय असेल ते बिल इन्शुरन्सवाले पे करतात असं. मग चर्चा कशासाठी होती? आणि डॉक्टर, जो डॉक्टर आपल्याला आजारीच पडू देणार नाही आणि त्यासाठी आपण त्या डॉक्टरवर खर्च करणार का, करतो का, केलाय का कधी? आणि त्याने येऊन मधनं चेक करून जायचं का आहे, कसं चाललंय. पैसे त्याला त्याच्यासाठी देऊन ठेवायचे. त्याने काय करायचं बघायचं. आजारी पडला की काय करायचंय, डॉक्टरनं आपल्याला पैसे द्यायचे, तर आपण डॉक्टरला पैसे द्यायचे ना. करायचे का माणूस का आजारी पडायचं आणि आजारी स्वतः. जसं आपण आपल्या गाडीची काळजी घेतो है ना, जरी इन्शुरन्स असला तरी, तसं माणूस मुद्दाम डॉक्टरकडनं पैसे काढण्यासाठी आजारी पडेल काय? कारण आजारी पडलं तर त्रास कोणाला होणार आहे? जसं गाडी खराब झाल्यामुळं आपल्यालाच त्याच्यामध्ये मोह असल्यामुळं आपल्यालाच त्रास होणार आहे, तसं शरीरामध्ये मोह आपल्याला आहे. शरीराला त्रास वेदना झालं तर आपल्याला दुःख होणार आहे. तेव्हा असं कुणी करणार नाही की बाबा आपण डॉक्टरला पैसे दिले, होऊ द्या, आता आजारी पडू दे. काळजी तर घेतली जाईल की त्याच्याने, परंतु त्यातनं जरी आजारी पडला काय कर्मोदयवश, तर तिथं डॉक्टरचं काम. म्हणजे डॉक्टर इतका हुशार असला पाहिजे की त्याला एखादा रोग पुढे 6 महिन्यांनी होणार असेल तर आत्ता कळला पाहिजे, आणि ते कळण्याची व्यवस्था आहे असं वैज्ञानिकांनी शोध घेतलेला आहे. आणि त्या शोधाच्या द्वारेच एक नवीन थेरपी तयार झाली आणि त्याचं नाव आहे ॲक्युपंक्चर. आता त्याच्यावर वैज्ञानिक शोध वगैरे घेतात. आपल्याला तो काय महत्वाचा विषय वाटणार नाही, कारण आपला उपयोगच घ्यायला.
आपल्याला त्या विषयाशी फार घेणं देणं नसतं. म्हणजे शरीरामध्ये वेगवेगळे घटक आहेत, रक्त आहे, अजून काय असतं शरीरात, पेशा जे काय असतील ते. तसंच शरीरामध्ये प्राण पण असते, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि पहिला रोग जो सुरू होतो तो कुठून होतो? रोगाची सुरुवात कशापासून होते? प्राणवायूपासून रोगाची सुरुवात. आता तुम्ही म्हणाल कशी? मग आता ते प्राण म्हणजे काय? जीवाचेच भाव आहेत, जीवाचेच परिणाम आहेत. त्या परिणामाला निमित्त करूनच त्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही केमिकल्स आहेत ते केमिकल्स शरीरामध्ये पसरत असतात. आपल्या विचाराला अनुसरून माग आपण चर्चा केलेली आहे. एका मनुष्याला ज्याला फाशीची शिक्षा दिली त्याच्यावर प्रयोग केला म्हटलं नाही, म्हणजे मरते कशानं? त्याच्यावर प्रयोग केला वैज्ञानिकांनी परमिशन घेऊन की याला फाशी असं तसं मारायचंय, तर आपण एक प्रयोग करून बघू. साप आहे ना, सापाचं विष साप चावून त्याला मृत्यू ठरलं तर, आणि मग त्याचे डोळे बांधले आणि त्याला काय केलं? टोचलं, दंश केला. दंश झाला आणि तो मनुष्य थोड्या वेळाने मेला. मेल्यानंतर चेक केलं तर शरीरामध्ये सगळं विष पसरलेलं होतं. आणि दंश कशाचं केलता? सुया, साप नाही आहे ना, सुई त्याला फक्त अशी टोचवली सापासाठी, नुसती सुई टोचवली आणि त्याने मनामध्ये कल्पना केली की आता मला साप चावलाय, म्हणजे आता माझ्या शरीरात विष पसरलेलं आहे आणि आता मला मरायचं असतं. आणि ती मेला. म्हणजे एक सिस्टीम अशी, जे काही शरीरामध्ये पसरणार आहे बॅक्टेरियाज आणि त्यांचं शरीर त्या प्रकारचं केमिकल जर असेल तर त्याला निमित्त कोण? हे जीवाचे जे परिणाम आहेत आणि त्या परिणामातून रोगाला सुरुवात होते. म्हणून आपल्याकडे सांगितलं किंवा जर रोग झाला तर पहिलं काम करा, प्रतिक्रमण करा. डॉक्टरकडे जायच्या अगोदर पहिलं रोग झालाय, सर्दी झाली, खोकला आलाय, ताप आलाय, जे काय डोकं दुखतंय, काही होतंय, पहिल्यांदा मनापासून प्रतिक्रमण करा, कारण ते तुमच्या भावाचं फळ आहे. कुणी त्या ठिकाणी जबरदस्तीने तुम्हाला ते तसं करवलेलं असतं असं नसतं. हे एक सुंदर त्या ठिकाणी लॉजिक आहे, सायन्स आहे, विज्ञान. कारण आपणच आहे. आपल्या हे सगळे आजूबाजूला जे संयोग आहेत, जे मिळालेलं शरीर आहे, जे आपल्याला होणारं सुख दुःख आहे, जन्म मरण आहे, हे सगळं कोणाचं कार्य? जे काही चांगलं वाईट जे आपल्या जीवनामध्ये दिसतंय, शरीर संयोग भोग आदीच्या दृष्टिकोनातून कार्य कोणाचं? कोण केलेलं असतं? इथं तर असा कोणी ईश्वर नाही, कोणी करता धरता नाही की जो आपल्याला अशा पद्धतीचं करवतोय. प्रत्येकानं आपल्या आपल्या परिणामानं बांधलेलं कर्म, त्या कर्माचं प्रत्येक जण काय करतो? फळ भोगत असतो. खरं तर म्हणजे फळ आहे जे आपल्याला मिळालेलं ते आपल्या परिणामानं. कोणी सुखी दुःखी नाही. म्हणून एक उदाहरण आलं असं की एक गावामध्ये गुरुजी होते चांगले, आणि मग सगळ्या लोकांची सेवा करणं, मदत करणं, शिकवणं, सगळं अशा पद्धतीनं. त्यामुळं सगळेजण त्यांचा विनय आदर करतात.
मग एक दिवशी शेठजीला भाव झाले की आपण गुरुजींना जेवायला बोलवावं. मग तसं ते गुरुजीला म्हणाले. गुरुजी म्हटले मी येऊ शकणार नाही. आहे ना, त्याच्याऐवजी मी माझ्या 2 शिष्यांना पाठवतो. शेठजी म्हटले ठीक आहे. मग ते 2 शिष्य गेले जेवायला शेठजीकडे. जेवण करून आले. एक दुःखी एक सुखी. काय बरोबर आहे ना. मग गुरुजींनी त्यांना विचारले काय रे, काय भानगड आहे. जो दुःखी झालेला होता त्याला विचारलं काय तू का दुःखी आहे. तुला काय नीट वाढलं नाही का जेवायला चांगल्या. तुला वेगळं, तुझ्या बरोबर आलेला दुसरा जो होता शिष्य त्याला वेगळं वाढलं काय. नाही म्हटलं सारखंच वाढलं. मग म्हटले बसायचं जे आसन दिलं ते दोघाला वेगवेगळं दिलं का. तुला लाकडाचं त्याला सोन्याचं असं काय केलं का. है ना. तुला चांदी आपलं कशाच स्टीलचं ताट आणि त्याला चांदीचं ताट असं काय दिलं होतं काय. नाही म्हटला दोघाला सांग. बर मग म्हटले दक्षिणा काय तुला कमी दिली काय, त्याला जास्त दिली आणि तुला कमी दिली असं झालं का. नाही म्हटले दोघाला सारखीच दिली. मग अडचण काय. गुरुजीला प्रश्न पडला मग ही दुःखी ती सुखी कसं काय. निशांत सांग. आता म्हणजे सेम टू सेम होतं सगळं सेम टू सेम. काय आणि तरी एकाला भाजी पण आवडीचीच होती हा दोघांची. खरं तर म्हणजे एकाला भाजी आवडीची नव्हती एकाला चांगली. तर असं काय नाही, दोघाला सगळं सेम टू सेम. मग आता सांगा गुरुजीला प्रश्न पडतोय की हे दुःखी का झालेला आहे शिष्य. आता अडचण काय आहे. हा काय दृष्टी काय विचार ती सांगायची विचार पाहिजे ना. कोणत्या विचाराने तो शिष्य दुःखी झाला होता हेच तर उत्तर पाहिजे. बरोबर आहे तुमचं उत्तर बरोबर आहे. मग काय त्यांनी पाहिलं की ज्यामुळे त्याला दुःख झालं आणि दुसऱ्याने काय पाहिलं म्हणून तो सुखी झाला. दोघांचं बाहेरची सिच्युएशन सेम आहे. मग काय झालं होतं. हरला हरवायला बरं वाटतं. स्पर्धा असलेले बरं असते ना म्हणून स्पर्धेसाठी चाललेलं बाकी काय. मग त्याला आणि दुसऱ्याला बरं झालं म्हणलं काय. बरोबर आहे राव तुमचं. झालं तो जो दुःखी झालेला शिष्य काय म्हणला अपेक्षा अपेक्षा म्हणजे सांगितली. म्हटले मला वाटलं एवढे मोठे गावचे नगरशेठजी मग जेवण झाल्यानंतर मला किमान 10 रुपये तर दक्षिणा देतील असं वाटलं. आणि त्यांनी मला 2च रुपये दिले आम्हाला. आणि म्हणून दुःखी. मग आता दुसऱ्याला विचारलं तू कसं काय सुखी झालाय. मग ती कशी काय सुखी झाला होता. त्याला माहिती होतं की शेठजी कंजूस आहेत आणि त्याने अपेक्षा केली होती 8 आणे दक्षिणा मिळेल आणि त्याला 8 आण्याच्या ऐवजी 2 रुपये मिळाले. आंधळा मागतोय डोळा त्याला मिळाले 2 डोळे. तसं 8 आण्याच्या ऐवजी सूर्याबाई काय झाले 2 रुपये मिळाले आणि त्यामुळे तो सुखी होता खुश होता. अर्थ काय झाला याचा. आमचं मन आहे ना जसं विचार करत त्याच्यावर त्या ठिकाणी आमचं सुख आणि दुःख डिपेंड असत. मग त्याच्या निमित्त करून ते बाकी कर्म संचय होतो आणि त्या कर्माची उदय येऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं फळ देत असतात. बरोबर.
म्हणून चर्चा कशासाठी, रोगाची सुरुवात होते कुठून हे पहिल्यांदा ज्या डॉक्टरला चांगल्या प्रकारे हे समजलं की रोग तयार कुठून होत असतो, भावनेतनं सगळं काही तयार झालं. जसे आपले वेगवेगळे शरीराचे आकार आणि चेहरे, एकसारखा चेहरा कोणाचा येतं, मग कुणी केलेले चेहरे, कुणी कुणी जे काय काळ गोर रूप मिळालं, उंच बारीक जे काय आहे, आणि हे सगळं कुणी कुणी दिलं. म्हणजे आम्ही जसे भाव केले त्या भावनेनुसार शरीर मिळालं, म्हणजे नो कर्म मिळालंय. आणि आम्ही जसे भाव करतो तसंच त्या ठिकाणी कर्म प्राप्त झालेलं असतं. ते कर्म त्याच्यामध्ये केलेल्या भावानुसारच फळ देतं, वेगळं काही देत नाही. मग ज्याला हे कळलं, कोणाला काय कळलं, ज्या डॉक्टरला हे कळेल की त्याच्या प्राणवायूमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे ट्रीटमेंट कशाची द्यायला पाहिजे, आणि ती रोज आपण घेतो इथं. खरं तर म्हणजे असा मी डॉक्टर आहे खरं, पण तुम्हाला माझ्याकडनं नाही, कारण तुम्हाला इथं खर्चच काय नाही झाला. फ्रीमध्ये जेव्हा हे उपचार चालले, अगोदर त्या डॉक्टरकडे जर आणि सांगितलं ना लाख रुपये, जसं इन्शुरन्स वाल्याकडे अगोदर पैसे ठेवावे लागते, तर तुमच्या गाडीचा 10 लाख येऊ दे, नाही तर 20 लाख खर्च येऊ दे, तर मग ते तुमचं इन्शुरन्स मध्ये ते फ्रीमध्ये होणार. इथं तुम्ही काय ठेवलं, इथं आम्ही आमची बुद्धी सुद्धा, आमचं धन आहे ते सुद्धा ठेवत नाही, बाकीचं तर धन सोळा बाहेरचं. आणि जे धन आपल्याला सहज स्वाभाविक रूपाने अनादी काळापासून आहे, अनंत काळपर्यंत राहणार आहे, असं धन आहे माझ्याकडं, पण त्या धनाला सुद्धा मी इथं त्या ठिकाणी त्या डॉक्टरकडे ठेवायला तयार नाही, त्या श्रद्धेला ठेवायला तयार नाही, त्या चारित्र्याला ठेवायला तयार नाही. देवशास्त्र गुरूंच्यासाठी. मग देवशास्त्र गुरु मला आजारी पडून देतील काय, तेच एकी भाव स्तोत्रामध्ये सगळीकडे तेच दिलेले. मग आपण बघितलेलं ते श्लोक, लोकस्यैकस त्वमसि भगवन् निर्निमित्तेन बंधुस् त्वय्येवासो सकल विषया शक्तिर प्रत्यनीका भक्ति स्फीतां चिरमदिवसन् मामिकां चित्तशय्यां मयि उत्पन्नं कथमिव ततः क्लेशयूथं सहेथा. काय म्हणते, हे भगवान तुम्ही अकारण बंधू आहात. लोकस्यैकस त्वमसि भगवन् निर्निमित्तेन बंधुस्. हे भगवान तुम्ही अकारण बंधू आहात, म्हणजे कुठल्याही अडचणीमध्ये मला मदत करणारे आहात, माझं दुःख दूर करणारे आहात. लोकस्यैकस त्वमसि भगवन् निर्निमित्तेन बंधु त्वय्येवासो सकल विषय शक्तिर प्रत्यनीका. संपूर्ण जगातील पदार्थाला जाणण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, तुम्ही जाणताय संपूर्ण जगात. म्हणजे मला पण जाणताय, माझ्यामध्ये प्रतिसमयाला होणारा परिणाम जाणताय. मला फक्त आज आत्ता पुरतं ना जाणार, माझं मागचं पण जाणताय, माझी पुढची पण सगळ्या अवस्था जाणताय. देवाला माहिती आहे सगळं आपलं काय, आणि म्हणून त्यांनी हे उपदेश देऊन आम्हाला आमचं दुःख दूर होत नाही ना, दुःख उत्पन्न होण्याच्या आधीचा उपाय म्हणून अकारण वैद्य म्हणतात आपल्या भगवंतांना. परंतु आपण या उपचाराकडे किंवा या उपायाकडे किती लक्ष देतो. भगवंतांनी जाणलेलं आहे की याला आता पुढे काय अडचणी येणार. सांगितलं ना, काय सांगितलं, 12 वर्षानंतर द्वारका नगरी जाणार सांगितलं. मग काय झालं, काय, जे ज्ञानी होते त्यांनी तेवढं ऐकलं तर दीक्षा घेतली होती. जाणार आहे ना, आपल्याला थांबायचं नाही तिथं. केवलींनी सांगितलंय, त्यांच्या ज्ञानात जे झळकतं त्याच्यामध्ये काही शंका घ्यायला चान्स नाही. मग केवली सांगते मोह दुःखाचं कारण आहे, मी सांगतोय मोह अनिष्ट कार्याचं कारण आहे. जे पुढे दुःख उत्पन्न होणार आहे त्याचं कारण आता तुम्ही पेरताय, ती चालली ना आपली.
भगवंतांना माहिती आहे पुढं दुःख जी उत्पन्न होतात त्याचं कारण कोण आहे, आणि म्हणून त्या कारणावरच काय करतायत, इलाज करायचा प्रयत्न करतात. ते आपल्या म्हटलं ना, म्हणून काल आपण का वाचलं ईशत आहे, जेव्हा धर्म करायला सुरुवात केली तर तिथं तो शिष्य म्हणायला लागला, काय म्हणला, मग भगवान तुम्हीच मला या दुःखातून मुक्त करा की, असं म्हणायला लागलं. त्यावेळेस तिथं गुरुदेव काय म्हणाले, मी तुला मार्गदर्शन करेल, चालायचंय तर तुलाच, असं काय उचलून मी तुला तिथं त्या दुःखातून बाहेर काढून सुखात नेऊन ठेवणार असं नाही. मी तुला कोणत्या मार्गाने गेला म्हणजे तू सुखी होशील हे मी तुला डायरेक्शन देऊ शकतो, चालायचं तर तुलाच आहे. पण आपलं म्हणणं काय, करुणा निधि तुमको समजनाथ, भगवान भरोसे पड़ा रहा, भरपूर सुखी कर दोगे तुम यह सोचे सन्मुख. काय अर्थ होतोय ना, देवा मला वाचव, देवा मला वाचव. आता इथं पण तीच म्हणते, वेगळं म्हणत नाही. आत्ताच्या श्लोकामध्ये दुसरं काय म्हटलंय, लोकस्यैकस्त्वमसि भगवन् निर्निमित्तेन बंधुस् त्वय्येवासो सकल विषया शक्तिर प्रत्यनीक. अशा तुम्हाला मी काय करतो, भक्ती स्फीताम चिरमदिवसंत मामिकाम चित्तशय्याम, मी माझ्या चित्तरूपी शय्येवर त्या ठिकाणी तुम्हाला विराजमान करतो. तर मग पुढं काय, वादिराजाचार्य काय म्हणते, मय उत्पन्नम कथमिव ततः क्लेशयूथम सहेता. जसं आपल्या मुलाला आहे ना दुसरा कोणता तरी मुलगा मारतोय असं ती माता बघेल, काय स्नेहात आहे तर काय होईल, काय होईल, बर मारते मारू सहन होईल का तुम्हाला. माझ्या मुलाला दुसरा कोणता मुलगा मारायला लागला, तो रडायला लागला तर तुम्ही काय करणार, अजून मार अजून मार, तिलाही तसाच खोड्या करतो. अशा पद्धतीने का तिथं आपल्या मुलाची चूक, आपल्या मुलाने जरी काय झाले असेल तरी सुद्धा खवळतो पुन्हा. म्हणजे आपल्या मुलाचं दुःख कुठल्याही मातेला सहन होत नाही. तसं इथं त्या ठिकाणी काय म्हणते वादिराजाचार्य, काय मय उत्पन्नम, आणि जेव्हा मी तुम्हाला माझ्या हृदयामध्ये भक्तीने स्थापन करतो तर माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेलं दुःख तुम्ही कसं बरं सहन करताल. म्हणजे उत्पन्नच होऊ देत नाही हे सांगायचं, हे त्यांना चालणारच नाही. आपली आई जशी मुलाला दुःख उत्पन्न होणारच नाही अशा पद्धतीने सगळी व्यवस्था करत असते, अशीच सगळी काळजी घेत असते, प्रिकॉशन सगळ्या गोष्टीचं. जसं तुम्ही वेगवेगळे काय करता, वॅक्सिन्स घेता. कशासाठी वॅक्सिन घेते, तुम्हाला रोग आहे का, पोलिओ आहे का, परत अजून कशाचं वॅक्सिन दिलं जातं डॉक्टर, कोरोनाचं झाले की बारक्या बाळाला कोणती कोणती वॅक्सिन दिली, BCG. अजून काय झालंय का आमच्या बाळाला, काय नाही झालं, आम्हाला का द्यायला असं म्हटलं तर. सगळेच एकदा वॅक्सिन दिले म्हणजे आम्ही कधीच आजारी पडणार नाही, आयुष्यभर निवांत झालो असतो, आहे का काय असं. म्हणजे ती वॅक्सिन्स आपण देत असताना विचार काय, आपल्याला माहिती आहे आता काय त्रास नाही, पोलिओ झालाय मग वॅक्सिन देत आहे. बीसीजी कशासाठी दिलं जातं, टीबी साठी. मग टीबी झालेला आहे का त्याला आता, नाही मग का दिलं जर विचारलं तर, आई आहे ना तिची आई तुमच्याशी भांडायला लागली, का देत आहे माझ्या बाळाला ते इंजेक्शन, पुढं होऊ नये, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर, असं एक व्यवहारातली म्हण आहे. मग ती व्यवहारात जसं शरीराला रोग होऊच नये अशा पद्धतीने अगोदरच काळजी घेतली जाते, तसं जीवाला दुःख होऊच नये यासाठी मी काळजी काय करतो घेतो. मग डॉक्टर आपल्याला तेच सांगते,
दुःख तुम्हाला नको आहे ना, दुःख होऊ नये असं वाटतंय ना, प्रत्येक क्षणी सुखीच राहावं, मला कधी पुढे दुःख होऊ नये असं वाटतंय ना, तर तू काय केलं पाहिजे? पण असे ते डॉक्टर आपल्याला सगळे चांगले उपाय सांगतायत, आपल्याला सुखी ठेवण्यासाठी, आपल्या जीवनात कसलंही दुःख होऊ नये यासाठी सगळं त्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं. पण आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवतो का? आपण पहिल्यांदा ते समजून तरी घ्यायला तयार असतो का? संयम काय केलं? दुकानदारी समजून घ्यायची, बरोबर. शेअर ट्रेडिंग समजून घ्यायचंय. तसं माझ्याकडे कधी क्लासला आला का बाबा, मी तर पैसे पण घेत नाही. तिथे शेअर ट्रेडिंग साठी किती पैसे क्लासला सांग बरं? 2 तास शिकवत होते ना, महिनाभर शिकला ना, काय किती पैसे दिले? 7,000 रुपये एक महिन्यासाठी शेअर ट्रेडिंग साठी. तेव्हा तुझी बुद्धी खर्च करून 2 तास तिथं तुला त्याच 2 तासात मोबाईल बघता आला असता, क्रिकेट खेळता आला असतं, सगळं करता आलं असतं. पण तरी सुद्धा ती 2 तास तू त्या शेअर ट्रेडिंग साठी दिली. कसं सांगतो मी? काय सांगत होता तुम्ही? काय चाललं तुम्ही? देवशास्त्रावरून विश्वास बरोबर आहे, सगळं तुमचं बरोबर आहे. पण संयम काय चाललं तरी? हा बरोबर, इथपर्यंत आलं. म्हणजे व्यवहारातलं शिक्षण घेण्यासाठी आम्ही सगळा प्रयत्न केला, व्यवहारात सुखी होण्यासाठी म्हणून. आणि इथं आम्ही काय दुःखी करण्यासाठी तुम्हाला सांगतोय का? शास्त्र पण शिकायला येतो का आपण? शास्त्र शिकायला वा मला सांगा काय आहे वस्तू व्यवस्था, काय आहे, मी कोण आहे, हे शरीर काय, मला हे सुख दुःख भूक तहान लागते कशामुळं, मला मरण का कशामुळे येणार, मी जन्मलो का? आपण त्या अमूल्य तत्व विचार मध्ये म्हटलंय ना, मैं कौन हूँ आया कहाँ से और मेरा रूप क्या, संबंध दुखमय कौन है स्वीकृत करू परिहार क्या. सगळ्याला येते पाठ. ह्याच्यावर किती वेळा आणि कोणी कोणी विचार केला, मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, काय मैं कौन हूँ आया कहाँ, मी आलो कुठून, और मेरा रूप क्या. असं दिवसात ना आपल्याला किती वेळा स्वयं आठवतो. आणि परत मग मरण आल्यानंतर, म्हातारपण आल्यानंतर, शरीरात रोग आल्यानंतर मग तुम्ही रडता, डॉक्टरकडे जाता. पहिल्यांदा देवाकडे येत नाही. डॉक्टर बरं कर, बरा कर, बरं. डॉक्टर काय करतो? पैसे घेतो, बरं होत नाही बाबा. बरं, आता पैसे पण घेतले, बरं पण केलं नाही, तरी सुद्धा डॉक्टर. इथं पैसे पण घेत नाही, बरं पण करतोय, तरी म्हटलं ना, देवगुरु धर्मावर श्रद्धा ठेवायला तयार नाही. ही आहे ट्रॅजेडी. खरे देवगुरु धर्म आपल्याला दुःखच होऊ देणार नाही. अशा पद्धतीचं सगळं वर्णन, अशा पद्धतीचं ज्ञान आहे, अशा पद्धतीचं श्रद्धान करायला सांगतात. आणि तशा प्रकारचं आचरण जर जिनधर्मानुसार जर आचरण करते तर आजारीच पडत नाही. आज सायन्स त्याच तिकडच न्यायला बघतंय सगळं है ना. स्वच्छता, शुद्धता, सोहळ्यातली म्हणजे स्वयंपाकघरातली, कारण तिथूनच सगळे रोग शरीरामध्ये प्रवेश करणार आहेत व्यवहाराने. निश्चयाने बघितलं तर आपल्या परिणामातूनच होते, पण व्यवहाराने बघितलं. म्हणून डॉक्टर चांगला कोणता? रोग व्हायच्या आधी चांगला डॉक्टर त्याचं नाव. रोग होण्याच्या अगोदरच रोगाला समजून घेऊन तो रोगच उत्पन्न होऊ देत नाही. विचार करा कसं वाटेल हे. तुम्हाला 6 महिन्याने एखादा रोग होत आहे, त्याच्या अगोदरच तुम्हाला त्याने काय केलं? ॲक्युपंक्चर करते.
म्हणजे शरीरातल्या त्या वायूला नियंत्रित, शरीरातला, आता ह्यांना माहित आहे ॲलोपॅथीचं काय नाही, पण आयुर्वेदिक वाले सुमो डॉक्टर, शरीरामध्ये रोग तयार कशातून होतो, शरीर बनलंय कशाने हेच कन्सेप्ट क्लिअर नाही. वात, पित्त आणि कफ यांचं मिळून मिश्रण म्हणजे हे त्या ठिकाणी शरीर आहे. त्याचा अभ्यास काय नाही. मग जे आपलं शिकवलंय त्या पद्धतीने बघून ठीक आहे, ते बाहेरून बरोबर आहे म्हटलं ना. कॉज ट्रीट केला जात नाही, म्हणजे ट्रीट द कॉज व्यवहारात म्हटलं जातं की जिथं आजार आहे तिथं उपचार केला पाहिजे. पण उपचार कुठे केले जातात, आजार उत्पन्न झाल्यानंतर उत्पन्न झालेल्या त्या रोगाला नष्ट करण्याचा उपाय ॲलोपॅथीमध्ये, आणि आयुर्वेदिक मध्ये रोगच तयार कुठून झालेला आणि तो होऊ नये त्यासाठी मग काय करायला पाहिजे, योगा आणि हे सगळे जे येतं ते आयुर्वेदाचं शास्त्र. मग रोग कुठून उत्पन्न होतो, वात, पित्त आणि कफ यांचं मात्रा जी आहे. म्हणून नाडी बघतात ना, नाडी, नाडी म्हणजे काय बघता तुम्ही, नाडीत काय कळतं तुम्हाला, नाडीने तुम्ही का, आता एखाद्या म्हणजे असे डॉक्टर असते की नाही आयुर्वेदिकचे, म्हणजे आणि पूर्वी ॲलोपॅथीचे पण होते बरं का. म्हणजे आता ॲलोपॅथीवाले पहिल्यांदा आल्यावर आहे ना, हे एवढे सगळे जाऊन तिकडे चेक करून ये पाहिजे आहे ना, त्याला असा हातात हात, बाबा आम्ही तर जातो लहानपणी, आमचे ते धन्यकुमार डॉक्टर होते, आधी असा हात लावणार, बघणार आणि त्याच्यावर मग ते अंदाज घेणार आणि मग बरोबर औषध देऊन बस. आता हात नाही लावायचा, नाही, आता स्टेथोस्कोप लावायचा आणि आई बी लावायचं. म्हणजे चर्चा कशासाठी चालली की बिघडलं जेव्हा तुम्ही नाडी तपासताय. नाडी, नाडी अर्थ काय, नाडी म्हणजे काय, नाडी म्हणजे काय असतं समोर, नाडी म्हणजे प्राण, हे सांगतोय का तुम्ही, म्हणजे मी उत्तर दिलेलं आहे तेच उत्तर तुम्हाला विचारले. नाडी तपासतो म्हणजे काय तपासलेलं असतं, प्राण. त्या प्राणावरून, त्या प्राणाच्या हालचालीवरून तुम्हाला कळतं की याच्यामध्ये काय सिम्पटम्स आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत. एखादा जरी स्वस्थ दिसला तरी आपण बघितलेले त्या कोणाची चक्रवर्तीची कथा, सनत कुमार, त्या देवाने बघितलं नाही त्यांना, कुठं बघितलं, स्नानगृहामध्ये बघितलं, व्यायामशाळेत, आणि नंतर त्या सिंहासनावर सजून बसल्यानंतर बघितलं. त्यावेळेस देव म्हटले नाही, आता काय तब्येत तशी नाही राहिली. काय झालं, आता मी तर एकदम चांगला आहे, काय झालं, काय म्हटले, थुंकी टाक. आणि थुंकी टाकली तर काय झालं, त्याच्यावर तसले विशिष्ट जीव येऊन बसले. म्हणजे तुझ्या शरीरात कोडाला सुरुवात झाली. एवढं सांगितलं आणि मग पुढे काय झालं, त्यांना तिथंच वैराग्य झालं, गेले दीक्षा घेऊन. आमची जर नाडी तपासल्यानं तर डॉक्टरकडे औषधच सापडायचं नाही, म्हणणार याचं काय व्हायचं. इतके रोग भरलेले आहेत आपल्या प्राणामध्ये सध्या. कारण जे आपले विचारधारा आहे, आपले परिणाम आहेत, दिवसभर जर बघितले तर त्याच्यातनं आपण कितीतरी रोगाचं कर्म आजच बांधलेले, असे भाव आजच केलेले आहेत की त्याचं फळ जेव्हा मला उदयात येईल आणि त्यावेळेस आपण म्हणणार आहे हे कसं काय. म्हणून उद्या जो त्रास होणार आहे त्याच्यातून आज मुक्त. म्हणून डॉक्टर चांगला तो आहे जो रोगच उत्पन्न होऊ देणार नाही. म्हणून इथं आपल्या शास्त्रात सांगते की जन्म आणि मृत्यू हा सगळ्यात मोठा रोग आहे, भव रोग. आणि 4 गतीमध्ये परिभ्रमण करणं हा सगळ्यात मोठा रोग जो जीवाला जडलाय. आणि त्या जीवाला जडलेल्या रोगाची काळजी कोणाकोणाला आणि किती आहे अमोल. जीवाच्या रोगाची काय, मी स्वतःला जीवच मानणार नाही तर मग मी माझ्या जीवाचा रोग, मला रोग म्हणजे कोणाला म्हणतो आपण, मलाचा अर्थ शरीर, आणि त्या शरीरामध्ये झालेला रोग म्हणजे मला झालेला रोग, तो माझा रोग आणि तो मला दुःख देतो आणि तो मला दूर करायचा आणि तो दूर केला म्हणजे मी बरा झालो. वाचलो बरं आहे असं प्रत्येक वेळी बरं वाटतंय ना. आता पोटात दुखत नाही पाहुणे तुमच्या, तर दोन्ही हार्निया झाले, सगळं झालं, बरं आहे का नाही, वाचला का नाही तुम्ही, आता काय टेन्शन. अरे पण मुळातला रोग नष्ट झालेला नाही. आज अजून कितीतरी अशा भावना
है ना, चाललेले आहेत, परिणाम चाललेले आहेत मोहाद्वारे. जो अनिष्ट कार्य म्हणजे आता मरणार परत जन्मणार आहे, हा जन्माचा रूप. म्हणून आपण त्या दर्शन पाठामध्ये पण म्हणतो का नाही, दर्शनम जिन चंद्रस्य जन्मदाह वर्धनम. काय म्हणतो आपण त्यांना, दर्शन जिनचंद्राच्या दर्शनानं होतं काय. दर्शनम जिनचंद्रस्य सद्धर्मामृत वर्षनम. सद्धर्म रूपी अमृताचा वर्षाव त्यांच्याकडून होतोय. आणि त्यामुळे काय होतं, जन्मरूपी जो दाह आहे. आणि मी काय करतो, अहोंचा वाढदिवस म्हणजे वर्तमानामध्ये अजून चाललेले असतात ना, काय म्हणजे वैराग्य डेज कुठलं तरी आता बदलून, पण नाव बदलून काय होणार, डे तर साजराच करावा लागला. बरोबर आहे. मी शांत काय करतोय, मी नाव बदललं म्हणून परिस्थिती बदलली कळतच नाही ना. कारण नाव बदललं तर आहे ना, म्हणजे विचित्रता ही आहे. नाव दिलंय वैराग्य दिवस समजा, आणि कपडे कसले घातलेले असते, मग तिथं त्याला वैराग्य येईल का कधी. म्हणजे ज्या पद्धतीने तो वैराग्य दिवस सेलिब्रेट केला जाईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याला भोगाचाच आनंद वाढेल का, त्याला वाटेल की नाही या शरीरातून मला सुटलं पाहिजे, हे शरीर चांगलं नाही. त्या दिवशी त्याला ऍक्च्युली नवीन सिस्टीम बरोबर चालू झाली बरं का. म्हणजे मुलं जी करतात अवलंबन आहे ना, काय बर्थडे बम्प्स, म्हणजे त्या बर्थडे बॉयला काय करायचं रे, आहे ना, हा जेवढ्या वर्षाचा झालेला असतो तेवढ्या लाथा मारायच्या सगळ्यांनी. आज साधे सुद्धा नाही, त्याला उभा करायचा आणि हो म्हणून ते काय मुलं विचार करत नाहीत काय नाहीत, फक्त एकानंतर दुसरी लाथ आणि एखादी जास्तच मारते पण कमी काय मारत नाही. ही बरोबर आहे. म्हणजे वैराग्य नको बाबा म्हणून मला ते ध्रुव म्हटलात एकदा, वाचलो गड्या मी ह्या वेळेस घरी आहे वाढदिवसाला म्हणून. तर तुला मारलं होतं ना वाढदिवस, आणि त्या दिवशी मारायचं नाही असं होणारच नाही. मुली काय करतात माहित नाही, तुमच्याकडे कसं सेलिब्रेट करतात सेमच तसंच मारायचं, बुक्क्या मारायच्या तुम्ही, लाथा नाही मारायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्या दिवशी परत तो वाढदिवस साजरा करायचा भाव झाला नाही पाहिजे. बरोबर आहे. कारण तो शरीर, आचार्यांनी तर लिहिले शरीर हाच रोग आहे. शरीरालाच रोग मानलं, पण मी शरीराला कधी रोग मानतो का. आणि शरीर रूपी रोगाचा इलाज करायला कधी जातो का साहेब. हे शरीर आहे आणि या शरीरात पुन्हा नवीन रोग होणार आहे, ह्याला परत मरण येणार आहे. मग या रोगाचा उपाय म्हणून काय, कोणाकडे आहे, कोणत्या डॉक्टरकडे आहे. विजय काका आहे का शरीर रूपी रोगावर औषध तुमच्याकडे. विजय काका ऐकतोय काय, शरीर रूपी रोगाला दूर करण्याचं औषध आहे का आपल्याकडे, लौकिक सायन्स कडे. आपल्या मनावर शुद्धता करा. काय मनावर शुद्धता करा म्हणजे लौकिक सायन्स होते. म्हणजे मनाची शुद्धतेने शरीर शुद्ध होईल, पण शरीराचा अभाव अशरीरी सिद्ध बनण्याचा उपाय जो आहे तो व्यावहारिक डॉक्टरांकडे आहे का. काही करा कसंही करा, शेवटी शरीर आहे तर मरण येणार आणि शरीरात मोह नाही असं होत नाही. आणि त्यामुळं जेव्हा मृत्यू येईल त्यावेळेस होणार काय, दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुठं तरी जाग व्हावं लागेल विचारात. म्हणून ही इथं सांगते कोण, चांगले डॉक्टर. चांगले डॉक्टर काय सांगते, अगोदरच सांगते किंवा रोग होणार कसा नाही बघितलं, प्राणात काय प्रॉब्लेम आहे. प्राण म्हणजे भावात काय कमी आहे. कारण जी नाडी लागते कमी जास्त बघा तुम्ही,
सुखी असताना नाडी, आता साधं व्यवहारात सुद्धा तुमच्या ॲलोपॅथीला सुद्धा आहे ना, आनंदी असताना बीपी चेक करायचा आणि त्रासलेला आहे, दुःखी आहे त्यावेळेस बीपी चेक करा. फरक येतो नाही. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तर नक्कीच टेन्शन मध्ये असते, तेव्हा बीपी वाढलेलाच असतो. म्हणून सांगितलं जातं की बाबा डॉक्टरकडे जाऊन चेक करू नका, घरीच चेक करा. आनंदी असताना तुमचा बीपी नॉर्मल येईल. नाहीतर डॉक्टरकडे गेलं आणि तिथं ती बीपी जास्त दिसला तर डॉक्टर म्हणतोय पहिल्यांदा बीपीची गोळी घे, कारण परत तिथं चालू झालं कट प्रॅक्टिस आहे ना. म्हणजे असं होतंय, गोळ्याशिवाय कसं चालतंय मला दादा. डॉक्टर प्रॅक्टिस कमी आणि मेडिसिन दुकानाची प्रॅक्टिस जास्त चालू झाली आहे ना. पूर्वी अशी नव्हती दुकानं, डॉक्टरचं मेडिसिनचं दुकान असायचं का. आता भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जावा, प्रत्येक हॉस्पिटलचा आपला आधी मेडिकल शॉप आहे ना. दवाखाना चालते नाही चालते नंतर, पण मेडिकल दुकान बाबा सुरू. म्हणजे कोणी जरी आला तरी त्या मेडिकल दुकानात जाऊन तिथं जेवढे पैसे नाहीत तेवढं तिकडं चर्चा कशासाठी. म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये, म्हणजे आपल्या भावना प्राणातून कळतात. हे नाडी ही एक व्यवहाराने निमित्त आहे की आपल्या परिणामामध्ये काय चाललंय हे समजण्यास, आणि त्याला अनुसरून मग आमच्या मध्ये पुढे होणाऱ्या अवस्था समजल्या जातात. आणि मग त्याच्यासाठी अगोदरच सांगितलं की बाबा काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, कसे विचार केले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर पुढं भविष्यात ते आजारच होणार नाही. असं त्या ठिकाणी ट्रीटमेंट कोण देतं. हु इज अ गुड डॉक्टर अँड गुड फिजिशियन म्हणायचं. जो रोगाला काय म्हणते मॅनिपुलेट, काय म्हणते ती मॅनिफेस्टेंट म्हणते ना, हे उत्पन्नच होऊ देणार. काय म्हणते त्याला, इलनेस त्याच्यात तयारच होऊ देणार नाही. ही इज अ गुड डॉक्टर. मग आमच्या परिणामामध्ये विभाव विकार जर उत्पन्न झाले नाहीत तर आपल्या पर्यायामध्ये पुन्हा संसार, परिभ्रमण, जन्म, मरण आणि रोगराई असलं काही राहणार नाही. असं उत्तम औषध इथं मिळते, उत्तम डॉक्टर. त्यावर चिंतन कर. ओम नमः.